कायम ज्या पहिल्या 5 रेषा आहेत त्या कधी बदलत नाहीत. पण जे सपोर्टिव्ह लाईन्स असतात ह्या कायम चेंज होत राहतात. पण ज्या वेळेला त्या घटना घडतात त्यावेळेला त्या लोकांना पहिली आठवण येते, अरे पारखे सरांनी हे आपल्याला लिहून दिलं होतं. आजपर्यंत मी 2019-12-2013 ते टिल डेट साधारण 40 ते 45,000 हात बघितलेले आहेत. जी तुमच्या हातावर लाईन आलेली असते, व्यवसाय किंवा तुमच्या धनरेषा असते, ती ज्यावेळेला स्टॉप होते, ट्रिअँगल, त्याला डेडलाईन बोलले जाते. डेडलाईन झाल्यानंतर त्या प्रकारचा व्यवसाय किंवा त्या प्रकारचा इन्कम त्या माणसाचा स्टॉप होतो. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या हातांच्या रेषावर आपण आपलं भविष्य जाणू शकतो का? आपलं लग्न कधी होणार, आपल्याला पैसा कधी मिळणार हे आपण जाणू शकतो का? या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत हस्तरेषा तज्ज्ञ राजेश पारखी सर. त्यांच्याकडून आपण याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. खरंच आपल्याला समजू शकतं का आपलं लग्न कधी होणार, आपलं भविष्य, आपल्याला पैसा कधी मिळणार हे समजू शकतं का? याचं संपूर्ण उत्तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. सर नमस्कार. मला पहिल्यांदा तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. मी राजेश प्रभाकर पारखे, राहणार कोरेगाव. माझं ऑफिस सातारमध्ये. मी स्वतः BE+B.Com आहे आणि हस्तरेषेमध्ये मी PhD केलेली आहे. मला सांगा की हे तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं, तुम्ही कशी सुरुवात केली सगळ्याची? आता आमच्या घरामध्ये ह्याच्यात कोण मास्टर नव्हतं किंवा आमच्या घराण्यामध्ये हा विषय नव्हता कधी. मी साधारण माझं दुकान टाकलं मी 89ला कोरेगावमध्ये पारखे रेडिओ म्हणून. 89चं पासआउट माझं. 89ला मी दुकान टाकलं. दुकान टाकल्यानंतर दुकान व्यवस्थित चाललं होतं. आमची खरेदी असायची पुण्याला. मग साधारण 95 साली आम्ही पुण्याला गेलो. पुण्याला काही कारणामुळे खरेदीमुळे गेलो. तिथं बंद होतं दुकानं बंद होती. त्यामुळे आम्ही फिरत आम्ही गेलो जंगली महाराज रोडला. जंगली महाराज रोडला आम्हाला हस्तरेषा तज्ज्ञ म्हणून बोर्ड दिसला. मग त्यावेळेला हे शास्त्र नवीन वाटलं. मग काही कारण नव्हतं बघायचं. मग आम्ही कसं सहज बघण्यासाठी म्हणून गेलो. तर त्यावेळी तिथं शरद शानबाग नावाचे ते ग्रस्त होते. मग माझ्याबरोबर माझे 3 मित्र होते. आम्ही तिघांनी मिळून हात दाखवला. मग त्यांनी आम्हाला माझा सगळ्यात पहिल्यांदा बघितला. मग त्यांनी आम्हाला लिहून दिलं, सगळं लिहून दिलं. मी वाचलं. तर त्यांनी दिलं होतं की वय वर्ष 35ला बेकारी होणार. तर आम्ही आपलं हसलो आणि मला बेकारी होणार म्हणल्यानंतर मग बाकी कोणी बघितलंच नाही. मग आम्ही आपलं तसंच निघून आलो. त्यानंतर 96 साली माझं लग्न झालं. 97ला माझ्या मिसेसला तो कागद सापडला. मिसेस म्हणजे ह्यांनी असं का लिहिलंय? तर म्हणलं जाऊ दे, काय तर लिहिलं असेल त्यांनी. मग आम्ही परत त्यांच्याकडे गेलो. मिसेस म्हणजे आपण जाऊ त्यांच्याकडे. मग साधारण 98 साली आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेला काहीतरी 27-28 वय माझं असेल. मग त्यावेळेला त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना परत हात दाखवला. हात दाखवल्यावर त्यांनी परत लिहून दिलं वय वर्ष 35ला भिकारी होणार. तर मी त्यांना म्हणलं असं का लिहिलंय तुम्ही की भिकारी होणार असं का लिहिलं? तर ते म्हणले भिकारीच होणार. तर म्हणलं तुम्हाला माहिती आहे का माझा व्यवसाय काय, मी काय करतोय? ते मला काय माहित नाही म्हणले. तुम्ही भिकारी होणार हे निश्चित आहे. तर मी त्यांना म्हणले मी मरणार का? तर ते मला म्हणले की तुला काय लिहिलंय तिथं मराठीमध्ये? भिकारी होणार. तू भिकारी होणार. मग म्हणलं मी 36ला तुम्हाला भेटायला येणारच, 35ला मी भिकारी कसं होते हे मला पण बघायचंय. कारण त्याला आमचा टर्नओव्हर चांगल्या बऱ्यापैकी होता. माझ्याकडे उनिडाची डीलरशिप होती. साधारण महिन्याला आम्ही 1200 ते 1500 टीव्ही विकायचो दर महिन्याला. एवढं आमचं होतं. दुकान आमचं पंचायत समिती समोर कोरेगावला. त्यानंतर तसंच आम्ही ते विसरून गेलो. मग भिकारी होणार ह्या भीतीपोटी पैसे साठवत गेलो. सोनं घेत गेलो. आणि बरोबर 24/11/2005ला माझं वय 35 संपायला 16 दिवस बाकी होते. 10 डिसेंबर माझा बर्थडे. त्या रात्री 1:30 वाजता आमच्या दुकानची चोरी झाली. मग त्याच्यामध्ये आमचं सगळं गेलं. भावाचा मला दुसऱ्या दिवशी फोन आला की दादा चोरी झाली म्हणून. तर मी म्हणलं जाऊन दे, सोडून दे, काय तर 3-4 लाख रुपये तेजुरीतले गेले असतील. नाही म्हणलं ये. तर त्यावेळेला सगळे आमची टीव्ही चोरीला गेले होते. मग त्यावेळेला आम्ही FRI केली. पण जे हे होतं व्यवहार जे होते ते सगळे 2 नंबरमध्ये होते. कागदपत्र काय नव्हतं. त्यामुळं आम्हाला ते दुकान बंद करावं लागलं. मग त्यावेळेला आम्ही परत त्यांच्याकडे गेलो हुडकत. त्यावेळेला सगळं संपलं होतं. मी साधारण त्या काळात ती 1,15,00,000 रुपयाची चोरी झाली होती. मग त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो, हुडकत गेलो. तर पुण्यातलं त्यांचं बंद झालं होतं. संध्यानंद पेपर होता बघा. त्या संध्यानंद पेपरला शरद शानबाग ह्या नावानं लेख यायचे. संध्यानंदच्या ऑफिसला गेलो शिवाजीनगरला. तिथून त्यांचा पत्ता काढला. ते निघाले कवठे मंकाळचे. मग मी आणि माझी मिसेस परत कोरेगावला आलो. तिथनं आम्ही परत ह्याला गेलो कवठे मंकाळला त्यांचं घर हुडकून काढलं. मला बघितलं म्हणजे पारखी ना तू? म्हणलं हो. जा म्हणले पेढे घेऊन ये. म्हणलं का काका? म्हणजे मी दिलेलं भविष्य खरं ठरले, तू आला ह्याच्यात खरं ठरले. म्हणजे काय तुम्ही कसं काय ओळखलं? म्हणजे तू भिकारी झालाय म्हणून तू माझ्याकडे आलेला आहेस. तर म्हणलं हो ठीक आहे. मग पेढे खाल्ले. म्हणले बोला.
तर म्हणलं काका मी भिकारी झालो हे सगळं मान्य आहे, पण मला म्हणलं हे शास्त्र शिकायचंय, एवढं परफेक्ट तुम्ही कसं काय सांगितलं. तर ते म्हणले मला माहित होतं तू हे शिकणार आहेस, त्याच वेळेला माहित होतं, म्हणून तर म्हणजे 36 साली तुला बोलवलं होतं. मग त्यानंतर आम्ही तिथनं पुढे ते शिकायचा प्रयत्न केला. मग त्यावेळेला त्यांना विचारलं की मी काय करू इथनं पुढं. तर म्हणले तू पहिले दुकान बंद कर आणि कुठं सर्व्हिस कर, कारण इथनं पुढे तुझ्या जीवनामध्ये भांडवल टाकून व्यवसाय मला दाखवत नाही. तर आम्ही त्यांचं काय ऐकलं नाही. आम्ही परत दुकान चालू केलं, मार्केटला नाव होतं. मग माझ्याकडे ओनिडा डीलरशिप होती, त्यावेळेला दुकान परत चालू केलं. दुकान चालू केल्यानंतर मार्केटला त्यावेळेला आपलं व्हिडिओकॉन, सेन्सुई हे टीव्ही नवीन आले होते. त्यांच्या किमती कमी होत्या, ओनिडाच्या किमती जास्त होत्या, त्यामुळे ओनिडाचा माल आमचा पडून राहिला. मग त्या ह्याच्यामध्ये परत ते बंद करावं लागलं. बंद केल्यानंतर मी परत त्यांच्याकडे गेलो की म्हणलं काका मी काय करू. मग त्यावेळेला त्यांना ते सांगता येत नव्हतं, ते म्हणले सर्व्हिस कर. डबल ग्रॅज्युएशन होतो. मग त्यावेळेला ICSI सातारामध्ये नवीन आली होती. मग ICSI ला मी इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यूला पास झालो, पण MBA नसल्यामुळे त्यांनी घेतलं नाही. पण अमोल सितोद म्हणून आमचे सर होते, म्हणजे माझे मॅनेजर होते, त्यांनी पण विचारलं काय करता काय नाही. म्हणलं असं असं दुकान आहे, म्हणजे मार्केटिंगचा अनुभव आहे म्हणलं आहे. मग त्यांनी ते वडिलांचं सर्टिफिकेट घेऊन मला मार्केटिंग करून त्यांनी जॉब दिला. त्याच्यानंतर 2006 ते 2013 ह्या पिरियडमध्ये ICSI ला मी जॉब केला, दुकान पूर्ण बंद केलं. मग त्याच्यामध्ये बरंचसं आमचं कर्ज आम्ही नील केलं त्या सर्व्हिसच्या माध्यमातून. त्या 7 वर्षात मी ह्याचा अभ्यास त्यांच्याकडनं सगळा शिकलो. मी व्यवसाय हा करेन असं काही नव्हतं. पण 2013ला माझी बदली झाली गडिंग्लजला. तर मी सरांना म्हणलं मी काही जाणार नाही, तर मी हे आपलं रिझाईन टाकतो. मी रिझाईन टाकलं आणि त्या पिरियडमध्ये भरपूर कस्टमर तयार झाले होते की ते असे म्हणायचे की सर तुम्ही ऑफिस टाका किंवा तुम्ही बघायला पर्सनली सुरुवात करा. पण ते काय आपल्या काय डोक्यात नव्हतं, एक छंद म्हणून मी ते केलं होतं. आणि तदनंतर बरोबर 2019-12-2013ला मला हे ऑफिस मिळालं. हे जे ओनर आहेत ते सातारला कोरेगावला आलेले घरी, त्यांनी बघितले म्हणजे तुम्ही कोरेगाव मध्ये करण्यापेक्षा तुम्ही सातारमध्ये या. सातारमध्ये 19-12-13ला मी इथं ऑफिस घेतलं. 31-3-13ला मी रिझाईन टाकलं. त्यानंतर मी इथं ऑफिस चालू केलं. त्यानंतर आज जवळजवळ 12 वर्ष झाली इथं नेट आपलं ऑफिस चालू आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय केलं की जे माझ्या गुरुजींना म्हणजे ज्यांनी मला शिकवलं त्यांना ह्यातले फक्त त्यांनी भिकारी होईल सांगितलं, पण सेक्टर कुठले करायचे, काय करायचं, सर्व्हिस करायचं हे त्यांना माहित नव्हतं. मग त्या 7 वर्षात त्याचा मी अभ्यास केला. माझा धनरेषेवर अभ्यास जास्त झाला किंवा त्याच्यावर मी PhD केली. त्याच्यामध्ये मानवी जीवनामध्ये धनरेषेमुळे काय बदल घडतात. आता माझी धनरेषा 35ला थांबली म्हणून माझा चालू व्यवसाय बंद झाला, जो 12-13 वर्ष चालू होता. तसं लोकांच्या आयुष्यामध्ये काय येतील हे मी त्याच्यात डेव्हलप करत गेलो. मग त्यामध्ये बाबा त्यांनी शिक्षण कुठलं घ्यावं, व्यवसाय कुठला करावा, गव्हर्नमेंट जॉब मिळेल का नाही मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग त्यानंतर अजून एक मी त्यात डेव्हलप केलं मेडिकल पायमिस्ट्री. मेडिकल पायमिस्ट्रीमध्ये तुमच्या हातावरनं पूर्णपणे तुमचे आजार कळतात. लेडीजचे आजार कुठल्या वयात होतील हे सुद्धा आपल्याला सांगू शकतो. आपण टाळू शकत नाही, पण निश्चित त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो अशा पद्धतीने. म्हणजे तुम्ही जसं की सांगत होता की त्यांनी सांगितलं 35 वर्षानंतर तुम्ही भिकारी होणार. मग आपल्यासारखे लोक कसे करतात की आपण असं म्हणतो की अंधश्रद्धा आहे, जसं की तुम्ही म्हटलं आम्ही हसत होतो, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याला आता कसं होतं, ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला माझी परिस्थिती अशी होती की महिन्याला मी साधारण एक 1000 ते 1200 टीव्ही विकत होतो. एक टीव्ही जरी म्हणला म्हणजे एक टीव्ही मग मला 1000 रुपये म्हणलं तरी अगदी 1.5 लाख रुपये मला मिळत होते त्या काळात. मग असं असताना मी भिकारी होणार हे कसं काय, हे पटत नव्हतं ना लॉजिकला. पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला त्यावेळेला कळलं की जी तुमच्या हातावर लाईन आलेली असते व्यवसाय किंवा तुमच्या धनरेषा असते ती ज्या वेळेला स्टॉप होते, टी अँगल त्याला डेडलाईन बोलले जाते. डेडलाईन झाल्यानंतर त्या प्रकारचा व्यवसाय किंवा त्या प्रकारचा इन्कम त्या माणसाचा स्टॉप होतो. मग त्याच्यानंतर जी दुसरी लाईन चालू झाली असेल त्या प्रकारच्या लाईन मध्ये त्याचा इंटरेस्ट वाढत जातो. आता माझ्या हातावर पैशाचा त्रिकोण किंवा त्याला हस्तसामुद्रिकचा त्रिकोण म्हणतात, तो त्रिकोण झाला होता. त्यामुळे त्यांना ते कळलं की मी हे पुढे जाऊन शिकेन म्हणून. गुरुवलय चांगलं होतं, शुक्र चांगला होता म्हणून त्यांनी ते मला सजेस्ट केलं त्यावेळेला. मग त्याच्यातनं मी सुरकत गेलो. ते साधारणतः तुम्हाला शिकण्यासाठी किती टाइम गेला? मला 7 वर्ष गेली. 7 वर्ष गेली. मग सुरुवात केल्यानंतर कोणत्या कोणत्या अडचणी होत्या? म्हणजे
आता कसं होतं की ज्यावेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला मला हात बघायला मिळायचे नाहीत. म्हणजे एखाद्याला म्हणलं की बाबा तुझा हात दाखव, तर ते म्हणायचं की आमच्या घरातल्यांनी सांगितलं हात दाखवायचं नाही. मग मी काय करायचो की जे माझे गुरुजी होते शरद शानबाग, त्यांचं ऑफिस पुण्याला होतं. मग पुण्यामधनं ते येताना इथं सातारमध्ये थांबायचे. मग त्यांच्याकडे हाताचे ठसे असायचे. मग ते ठसे घेऊन मी त्याच्यावरून अभ्यास केला. मग ज्यावेळेला 2013ला ते इथं आलेले त्यावेळेला रजितांद्रे हॉटेलला आम्ही बसलेलो. मग त्यावेळेला त्यांनी मला एक असा हाताचा फोटो दिला, तसा दिला. म्हणजे सांगायचं काय, तर मी बघितलं 43ला धनरेषा थांबलेली होती. म्हणले हे जे 43ला व्यवसाय बंद झालेला आहे आणि हे 49 नंतर क्लिअर होईल. मग ते म्हणले तू तयार झालाय, तू ऑफिस टाक. मग ह्या त्यांच्या एका शब्दावर मी ऑफिस टाकलं. आपण बघतो की तुम्ही सांगा की मला की यशस्वी लोक जास्त येतात की जास्त म्हणजे असं की पैसा कधी आम्हाला मिळणार, लग्न कधी होणार, या गोष्टी असलेल्या लोक जास्त येतात? नाही, सगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. आता जे तरुण मुलं येतात, तरुण मुलांचं काय असतं की बाबा मला पैसे किती मिळतील किंवा मला प्रसिद्धी किती मिळेल. आता काही राजकारणी लोक येतात, म्हणजे त्याच्या दिसत असतं की त्याच्या हातावर तेवढी स्ट्रॉंग राजकारणाची लाईन नाही, पण त्याला त्याची फार आवड असते. मग त्यांना असं डायरेक्ट नाही म्हणू शकत नाही आपण, पण त्यांना काहीतरी गोलमाल हे करून आपण त्यांना सांगू शकतो तुम्ही लांब राहावा किंवा घरातलं कुणाला तर उभं करा, अशा पद्धतीने. लहानपणी आता लहान मुलगा आला, त्यानं हाताची रेषा दाखवली तुम्हाला, त्यानंतर त्याच्या हाताच्या रेषा बदलतात का थोड्या हा, दिवसांनी? 100% बदलतात. साधारण 15 वर्षापर्यंत लाईन्स डेव्हलप होतात. 15 वर्षानंतर आपण 23 ते 25 वर्षापर्यंत त्या मुलाचं फक्त शिक्षणासाठी बघू शकतो की बाबा त्यांनी करिअरमध्ये 10वी नंतर काय करावं, बाबा सायन्स साईड घ्यावी का त्यांनी आर्ट्स घ्यावी का कॉमर्स घ्यावी. मग त्याच्यानंतर त्या लाईन डेव्हलप होतात. 21 नंतर परत लाईन डेव्हलप होतात. कायम ज्या पहिल्या 5 रेषा आहेत त्या कधी बदलत नाहीत, पण जे सपोर्टिव्ह लाईन्स असतात ह्या कायम चेंज होत राहतात. मग त्या वेळेला त्या माणसाचा इन्कम ऑफ सोर्स किंवा ट्रॅक चेंज होत राहतो. उजव्या हाताच्या बघतात का डाव्या हाताच्या बघतात? तसं बघितलं तर आता दोन्ही हाताचे बघतात. कंपल्सरी उजवा हात हा काय होतो की जे आपण काम करतो ते सगळं उजव्या हाताने होतं. त्यामुळे उजव्या हाताचा किंवा उजवा जो हे असतो तो चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला असतो. आणि सपोर्टला त्याला आपण डावा हात बघतोच. दोन्ही हाताचे बघितलेलं बरं पडतं. तुम्ही ज्यावेळेस हा डिसिजन घेतला की तुम्ही यामध्ये येणार आहात, घरच्यांचा कसा प्रतिसाद होता संपूर्ण? मिसेसचा ह्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता, पण वडील म्हणलेले की बाबा हे करून पोट भरतं का. तर मी म्हणलं मला फक्त 3 वर्ष द्या, 3 वर्षानंतर मी तुम्हाला सांगतो की ह्यात काय. मग 3 वर्षानंतर मला पुण्यामध्ये अवॉर्ड मिळालं मोठं. मदावट म्हणून जे हे आहेत भविष्यकार मोठे आहेत त्यांच्या हस्ते अवॉर्ड मिळालं. त्याचा बॅनर पण कोरेगावमध्ये लागला होता. त्यानंतर वडिलांनी परत मला कधी हा प्रश्न विचारला नाही. म्हणजे तो भरपूर असा कठीण काळ गेला असेल तुम्हाला? भरपूर कठीण गेला. आतापर्यंत किती वर्ष झाले तुम्हाला यामध्ये? मला 12 वर्ष झाली. या 12 वर्षामध्ये काय काय अनुभव आले, म्हणजे सुरुवातीपासून ते आतापर्यंत? कोणत्या प्रकारचे लोक वगैरे येऊन? लोक सगळ्या प्रकारचे येतात, पण होतं कसं की आता नॉर्मली जे भविष्य असतं ते कसं राहतं की बाबा तुम्हाला काहीतरी अडचणी येतात, तुम्ही तुमची जन्मपत्रिका घेता, त्या भविष्यवाल्याकडे जाता, तुमचं अडचण सांगता आणि त्यांनी तुम्हाला ते पत्रिका किंवा त्याचं ते टेबल बघून तुम्हाला उपाय देतात. हस्तरेषेमध्ये तसं होत नाही. तुम्ही यायचं, तुमच्या हातात ठसा द्यायचा, त्या ठसावरनं आम्ही एक 20 मिनिटं 25 मिनिटांमध्ये अभ्यास करतो, तुमची बॅक हिस्ट्री सांगतो, बॅक हिस्ट्री जुळली तर तुमचं पुढचं सांगतो फ्युचर. मग त्याच्यामध्ये तुम्ही करिअरमध्ये व्यवसाय करावा, सर्व्हिस करावी का गव्हर्नमेंट जॉब करावा, हे सगळं दिलं जातं. त्यामुळे त्या ज्या घटना असतात त्या पुढच्या लिहून दिलेल्या असतात, घडलेलं नसतात. पण ज्या वेळेला त्या घटना घडतात त्यावेळेला त्या लोकांना पहिली आठवण येते, अरे हा पारके सरांनी आपल्याला लिहून दिलं होतं. अशी बरीच लोक परत सांगायला आलेले आहेत. काही लोकांनी तर हितनं बाहेर गेले की कागद फाडलेले आहेत की बाबा नाही हा आम्हाला पटलेलं नाही. पण स्पेसिफिक वयामध्ये त्या घटना घडल्या किंवा त्या माणसाला वैयक्तिक लॉस झाला, फायनान्शियल किंवा हॉस्पिटलायझेशन झालं, तर त्याला त्यावेळेला आठवण येते. मग ते परत रिटर्न येतात आणि ते कबूल करतात की तुम्ही लिहून दिलेलं आम्हाला पटलं नाही, पण नंतर ह्या घटना आमच्या आयुष्यामध्ये घडल्या. तुमच्या पण इथे अशा घटना घडल्या असतील की तुम्ही काही जणांना सांगितलं पण त्यांना ते पटलं नाही, मग त्याच्यासाठी तुम्ही कसं संपूर्ण हे केलं? ते आता मला लिहून दिलं की नाही, समजा ती व्यक्ती आली तर त्याचा ऍटिट्यूड किंवा त्याच्या हाताची रचना बघून कळतं की बाबा ह्याला आपलं पटणार आहे की नाही पटणार आहे. पण सांगणं माझं काम आहे. आता कसं होतं, घटना घडायच्या तुम्ही आधी आलाय तर ते जे निश्चित आपण तीव्रता कमी करू शकतो. घटना घडल्यानंतर आला तर आपण त्याला काही करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं बाबा लोन घेऊ नका, तुम्ही लोन नाही घेतलं तुमचं लॉस होणार का, तर 100% होणार. जिथं 10 लाख होणार आहे त्याच्याऐवजी 1 लाख होईल, 9 लाख रुपये तुमचे वाचतील. तर लोक त्या काळामध्ये 10 लाखाच्या ऐवजी एक्स्ट्रा कर्ज घेतात. मग त्यावेळेला पूर्णपणे ते
फायनान्शियल लॉसला जातात. मग त्यावेळेला रिटर्न येतात. रिटर्न आल्यानंतर त्यांना कळून चुकलेलं असतं की सरांना आता कसं बोलायचं आपण की लॉस झालाय, पण ते माहित असतं की ह्या पिरियडमध्ये आपल्याकडे ते रिटर्न येणार. अशा पद्धतीने बरेच लोक येऊन गेले. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की तुम्ही कुणाची हस्तरेषा बघितली? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे चालू केलं त्यावेळेला सुरुवातीला, सुरुवातीला मी माझीच बघितली हा, होती. हा. की मी हे शिकलो कशासाठी की जे माझ्या गुरुजींनी मला सांगितलं की तू 35ला बेकारी होणार, मग भविष्यामध्ये पुढे मला काय अडचणी येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी मी शिकलो. ह्याचा व्यवसाय करीन असं नाही. अजून सुद्धा मी हा व्यवसाय म्हणून ह्याकडे बघत नाही. माझ्या नॉलेजचा काहीतरी वापर समाजासाठी झाला पाहिजे म्हणून मी करत असतो. आणि त्यासाठी काहीतरी फी आकारली पाहिजे, फुकट देऊन चालत नाही. म्हणून ती आपण फी थोडीफार त्याची घेतो. सर्वात महत्वाची रेषा कोणती असते आपल्या? तशामध्ये जर बघितलं तर 3 महत्वाचे असतात: आयुष्य रेषा, मस्तक रेषा, हृदय रेषा, त्यानंतर येते धनरेषा, त्यानंतर विवाह रेषा आणि अपत्य रेषा. हे महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये परत उंचवटे येतात. गुरुचा उंचवट येतो, शुक्र येतो, शनी येतो, रवी येतो, बुध येतो, मंगळ येतो. ह्या पद्धतीने उंचवटे बघून आपण सगळं सारासार विचार करून त्याला रिझल्ट देतो. एक व्यक्ती आल्यानंतर साधारणतः किती टाइम लागतो त्याला? 1 तास जातो एका व्यक्तीला. 1 तास. त्यामध्ये तुम्ही काय काय बघता साधारणतः? त्याच्यामध्ये त्याची बॅक हिस्ट्री, त्यानंतर त्याचे आता फ्युचर, वर्तमान आणि त्याचं फ्युचर, आणि त्याचे प्लस काय प्रश्न असतील ते. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की यातून आपल्याला भविष्य समजू शकतं? भविष्य असं समजू शकतं असं नाही म्हणू शकत आपण, पण ह्यातनं एक गाईडलाईन मिळते की मी काय करायचं आणि मी काही नाही करायचं, ह्याची गाईडलाईन मिळते. मग कुठं थांबायचंय, मला बाबा करिअरमध्ये अडचण येणार आहे तर मी कुठं थांबायचंय आणि कुठं पळायचंय ह्याचं गायडन्स तुम्हाला 100% मिळू शकतो. जर एखाद्याचा अपघात वगैरे काय होणार असेल त्याची तुम्हाला कळतं. काही वेळेला आता एक नाव नाही सांगत, पण एक आपल्या इथे रेहमतपूरचे अंगापूर आहेत, अंगापूरचे ते एक आहेत, तर त्यांच्या मुलाला वर्ष 28-30ला ऍक्सिडेंटचा योग होता. मग त्यांना मी लिहून दिलेलं की बाबा ह्याला ह्या पिरियडमध्ये गाडी देऊ नका. मग त्याच्यात त्यांनी ते ऐकलं नाही, पाळलं त्यांनी, अगदी ते ह्याच्यापर्यंत पाळलं. आणि काहीतरी घरात भांडणं झाली, तो गाडी घेऊन बाहेर पडला, पुढनं गाडी आली, त्याला उडवलं, ते जाग्यावर डेड झाले. अशा पद्धतीने होतं. पण ते वाईट वाटतं, पण सांगत नाही, आपण सावध करतो, पण घटना नाही टाळू शकत. मग तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या गोष्टी सहसा टाळता सांगण्याच्या? एखाद्याचा मृत्यू तो सांगणं हा शास्त्रानुसार चुकीचा आहे. ऍक्सिडेंटचा आपण सांगून लिहून देतो की बाबा ऍक्सिडेंट पासून सावध राहा. मग त्याच्यामध्ये जर त्यांनी सावध राहिले तर ते ऍटलिस्ट खर्चटण्यापर्यंत जाऊ शकतं. एखादा तुमच्या आतापर्यंत इथे आल्यानंतर एखाद्याची तुम्हाला सगळ्यात वेगळी रेषा वगैरे जाणवल्या का? हा, आता त्याच्यामध्ये एक माझ्याकडं हे आलेले मुलगा एक आलेला, त्याला म्हणजे तो मतिमंद असं म्हणता येणार नाही, पण त्याची मस्तक रेषा पूर्ण अशी नागमोडी होती, पण त्याचा शिक्षण पॉवरफुल होता. ते अपंगच होता तो, खालनं त्याला कमरेपासून खाली पाय नव्हते, पण ते सांगितले म्हणून त्याला होते, पण त्याच्यामध्ये त्याचं शिक्षण तेवढा पॉवरफुल होता की त्याला ते कळायचं पुढच्या गोष्टी सगळ्या. ते एक मला म्हणजे आजपर्यंतच्या करिअरमध्ये तेवढं एक हे जाणवलं होतं की मी कुठेही अभ्यासामध्ये ती लाईन नव्हती, कुठेही काय नव्हती, फक्त माझ्या नॉलेजच्या ह्याच्यावर मी त्याचा स्टडी केला की त्याचा गुरुचा उंचवटा चांगला होता, त्याचा नेपच्यून उंचवटा चांगला होता, आणि मस्तक लाईन पूर्ण वाकडी म्हणजे अशी नागमोडी पद्धतीची होती. अशामध्ये त्याला एकतर फिट्स यायला पाहिजेत किंवा त्याला मेंदूचा काहीतरी आजार झाला पाहिजे. ह्या दोन्हीचं त्याला काहीच झालं नव्हतं, उलट त्याचं शिक्षण पॉवरफुल होतं. हे आश्चर्यकारक गोष्ट होती. सगळ्यात कॉमन प्रश्न कोणते येतात साधारण? कॉमन म्हणजे गव्हर्नमेंट जॉब लागला, म्हणजे मुलांच्या मध्ये गव्हर्नमेंट जॉब लागेल का, नवरा बायको मध्ये घर किंवा मुलं होतील का, हे राहतात. आणि जर यंगस्टर आले तर त्यांचं मला फेम किंवा म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी मिळेल का. एखादं कोणतं तुमचं भाकीत वगैरे चुकलंय का सांगताना वगैरे? शक्यतो नाही, आणि जर तसं झालं तर मला एक हे होतं की अरे नाही आपलं थोडंसं कमी जास्त झालंय, पण त्या कस्टमरला ते काय कळत नाही, पण मला थोडंसं काय वेळेला 6th सेन्थ मुळे थोडंसं कळू शकतं ते, पण अजून तर नाही झालं. बर, याच्यामुळे तुमच्या आयुष्यात वगैरे काय काय बदल झाले जेव्हापासून तुम्ही ह्या क्षेत्रात आल्यापासून? मला प्रसिद्धी मिळाली, भरपूर शिष्य असं म्हणतात नाही, पण काही लोकांनी बिनकामाचं आपल्याला गुरु केलं, हे थोडंसं मनाला खटकतं की आपण त्या लेवल नाही अजून, पण लोकांनी असं गुरुपद दिलं, मग एक जबाबदारी वाढते, समाजात वागण्याचं किंवा बोलण्याचं बंधन येतं.
म्हणजे आता जुने फॅमिली फ्रेंड आहेत हम्म. काय आहेत त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही. हम्म. कुठे बाहेर गेलो तर मग लोक लगेच हात थोडं करून हे बघा ते बघा हम्म. असं चालू होतं. शंकराचार्य येऊन गेले, हम्म. त्यानंतर फर्जंदचे दिग्पाल लांजेकर येऊन गेले, हम्म. सुधाकर कोले येऊन गेले, हम्म. असे भरपूर आले ते. त्यांनी तुम्हाला कुठं बघितलं आणि कसं संपूर्ण दाखवलं? त्यांनी फेसबुकवरनं फेसबुकला मी लेख लिहितो, हम्म. फेसबुकवरनं त्यांनी संपर्क करून ते माझ्याकडे आले होते. म्हणजे तुम्ही फेसबुकवर जास्त करून ऍक्टिव्ह असता. हा, मला सांगा की फेसबुकला आपलं हम्म. पालमिस्ट राजेश पारखे म्हणून पेज आहे. एक चांगलं मला सांगा की आजच्या तरुणांना जर याविषयी जर समजायचं असेल तर कशा प्रकारे समजू शकतात? कोणते गैरसमज त्यांनी टाळले पाहिजेत याविषयी, या क्षेत्रामध्ये? नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्ही हस्तरेषा बघायला आलाय तर त्या फॉलो केल्या पाहिजेत. म्हणजे आम्ही कसं लिहून देतो, गुड पॅच लिहून देतो, बॅड पॅच लिहून देतो आणि मध्यम काळ लिहून देतो. बॅड पॅच मध्ये ज्या घटना सांगितल्यात त्या 99 नाही 100% अवॉइड केल्या पाहिजेत. मग काही वेळेला आर्थिक असतंय, बाबा कर्ज घेऊ नये. आता माझा बराचसा म्हणजे 12 वर्षाचा अनुभव आहे की गुड पॅच संपताना बॅड पॅच चालू होतो, बरोबर. मग त्यामध्ये गुड पॅच संपताना त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला 100 रुपयाला 1000 रुपये मिळेल अशी संधी येते. मग तो काहीही करून ते घेतो आणि खराब काळामध्ये त्याचा इन्कम स्टॉप होतो किंवा कमी होतो, मग ते त्याला खडता येत नाही. मग त्याच्यावरून त्याचं आर्थिक नाव खराब होणे किंवा हे होणे अशा पद्धतीची घटना घडतात. मग ते शक्यतो त्यांनी ते फॉलो केलं पाहिजे. मला सांगा की इतर पण तुम्हाला दिसतील तज्ज्ञ वगैरे असतात, हस्तरेषा तज्ज्ञ, पण त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये कसा फरक आहे आणि जास्त करून तुमच्याकडे कशा प्रकारे ट्रॅफिक सगळं येतं? लोक माझ्याकडे मॅक्सिमम लोक रेफरन्सने येतात. बाबा आता तुम्ही आलाय, तुम्हाला मी लिहून दिलेलं पटलं, लिहून दिलेल्या घटना क्लिअर म्हणजे बाबा घडलेल्या आहेत, तर तुम्ही दुसऱ्या कोणाला तर रेफर करता. मग ते तुमच्या ओळखीने येतात. माझी कुठेही जाहिरात नाही, काय नाही. फेसबुकला फक्त लेख लिहितो मी, कुठेही जाहिरात नाहीये. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय करता? नाही, मी फुल टाइम हेच करतो. फुल टाइम हेच करता म्हणजे घरी वगैरे, म्हणजे घरी तुमच्या कोण कोण असतं? घरी मला 2 मुलं आहेत. माझ्या थोरल्या मुलाचं लग्न झालेलं आहे. ती दोघं पण IT इंजिनियर आहेत. 9वीला असताना मी त्यांचा हात घेतलेला आणि त्याच्यावरनं त्यांची शिक्षणाची लाईन ठरवलेली की 10वी 12वी ह्यांना सायन्स साईड घ्यायचं आणि PCM ग्रुप घ्यायचा. आणि पहिल्या मुलाला मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर केलेलं आहे, दुसऱ्या मुलाला IT इंजिनियर केलेलं आहे. दोघं पण आता वेल सेटल आहेत आणि सुनबाई पण आमच्या वेल सेटेड आहेत, इलेक्ट्रॉनिक्स मध्येच आहेत त्या पण. साधारणतः किती वेळ तुम्ही इथे असता दिवसात? मी 10 ते 5. 10 ते 5. सुट्टी कधी असते? गुरुवारी सुट्टी असते आणि अमावस्येला सुट्टी असते. जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल या हस्तरेषा तज्ञाबद्दल? म्हणजे हाताच्या रेषा बघून खरंच आपल्याला भविष्य समजू शकतं का थोडक्यात? पहिले सर मी तुम्हाला सांगू का, तुम्ही ह्याच्याकडे भविष्य म्हणून बघू नका, ह्याच्याकडे गायडन्स म्हणून बघा. गायडन्स म्हणून बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतील. आता तुम्ही हे संपूर्ण शिकलाच, मग तुम्ही अजून कोणाला शिकवण्याचा प्रयत्न केला का? हा, आता माझं जस्ट मला भरपूर इन्क्वायरी आलेल्या आहेत. त्यासाठी मी माझा अभ्यास करून स्वतःचा तयार केलेला आहे. माझं पुस्तक लिहून झालेलं आहे. फक्त त्याच्यावर आकृत्या म्हणजे रेफरन्ससाठी जे हे लागतात दृश्य ते काढायची राहिलेले, ते काम बाकी आहे. मी क्लासेस चालू करणार आहे. किती वेळ लागतो जर एखाद्याला शिकायचं असेल तर? किती वेळ लागतो? तसं त्याच्या ग्रास्पिंग पॉवर आहे, त्यांनी किती ग्रास्प करतात लवकर त्याच्यावर आहे. हा कसा प्रॅक्टिसचा गेम आहे की जेवढं तुम्ही मॅक्सिमम, आजपर्यंत मी 2019, 12, 2013 ते टिल देत साधारण 40 ते 45 हजार हात बघितलेले आहेत. त्यामुळे माझं प्रॅक्टिस वाढलेलं आहे. म्हणजे मला जास्तीत जास्त 15 मिनिटात सगळं डिटेल कळतं. म्हणजे तुमची संपूर्ण प्रॅक्टिस झाली आहे त्यामध्ये. चालेल मित्रांनो, आपण बघितलं संपूर्ण आपल्याला माहिती सांगितली. राजेश पारखी सर आहेत ज्यांचं की सातारमध्ये, मला सांगितलं पहिल्यांदा तुमचं सातारमधलं प्रॉपर लोकेशन सांगा या दुकानाचं. गुलमोहर प्लाझा, पुष्कर मंगल कार्यालयासमोर, जुनं पुष्कर मंगल कार्यालय. आता नवीन रिलायन्स डिजिटल मॉल, गुलमोहर प्लाझाला बेसमेंट गाळा नंबर 14, विसाव नाका. फोन नंबर पण सांगा तुमचा. 98 509 85 911. तर मित्रांनो, तुम्हाला काही एन्क्वायरी करायची असेल तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट त्या पत्त्यावर पण येऊन चौकशी करू शकता. सर आपल्याला तिथे मिळतीलच. दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही संपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल आणि इथून पुढची तुमची जी वाटचाल असणार आहे या व्यवसायामध्ये त्याबद्दल पण खूप खुशी देईल.